कशी आहेस तू? आहे तशीच आहे. कशी दिसतीये? कमाल. मला तर तू नेहमीच सुंदर वाटतेस. पण तुम्ही अजिबात चांगले नाही दिसत आहात. हे काय कपडे घातलेत तुम्ही? हे कुठे आहात तुम्ही सिद्धिराज? अगं, अजून काय घालणार? सूट घालू का आता? जेलमध्ये कुठे काय चॉईस असतो काय घालायचं? आणि तू पण तर इथे नाहीयेस. नाहीतर सांगितलं असतंस मला की याच्यावर हे चांगलं दिसतं, त्याच्यावर ते चांगलं दिसतं. पण भावना, माझी खात्री होती की तू मला भेटायला नक्की येशील. तुला माहितीये, इथला एक एक क्षण मला एक तासासारखा वाटत होता. मला पण तुमची रोज खूप आठवण येत होती. खूप प्रयत्न केल्यानंतर आज इथे पोहोचलीये मी. भावना, मला खरं खरं सांग, अजूनही चिडली आहेस तू माझ्यावर? हो, खूप चिडलीये मी तुमच्यावर. का मला अंधारात ठेवलं तुम्ही? सगळं सांगून का नाही टाकलं मला? भावना, सत्यासाठी आपण लढायला पाहिजे, ही गोष्ट मी तुझ्याकडूनच शिकलोय ना. आणि तुझं माझ्यावरती जे प्रेम आहे, त्यात मी जर तुला खरं सांगितलं असतं ना, तर कदाचित वेंकी दादा सुटला नसता. अगं, बरोबर आहे तुमचं, पण आज त्याची किती मोठी किंमत मोजावी लागते आपल्याला. अजून किती दिवस हा दुरावा सहन करावा लागणार आहे मला. हे बघ, मला कळतंय की या सगळ्याचा तुला खूप त्रास होतोय आणि मलाही खूप त्रास होतोय. पण तू असा विचार कर ना की श्रीकांत इनामदारांचा गुन्हेगार सापडलाय. ती शिक्षा फक्त माझ्या वाट्याला आली आहे, इतकंच त्रासदायक आहे. सत्याची बाजू जिंकली आहे, या गोष्टीचा आनंद नाही होते तुला? नाही होते. हे बघा, श्रीकांत इनामदारांचा गुन्हेगार पकडला जावा असं मला वाटत होतं, हे खरं आहे. पण माझं मन मला सांगतंय की तो गुन्हेगार तुम्ही नाही आहात. भावना, हे बघ, हे सगळ्यांना तू माझ्या प्रेमापोटी बोलतेस. पण पुरावे हेच सांगतायत की जे घडलंय ना, ते माझ्यामुळेच घडलंय. सिद्धिराज, अपघात होता तो. तुमच्या हातून चूक झाली होती आणि त्या चुकीची जबाबदारी सुद्धा तुम्ही घेतली. त्याचा पाठपुरावा करायचा प्रयत्न केला. तुम्ही जर का तो गुन्हा कबूलच केला नसतात आणि ते प्रकरण माझ्या हातनं झालंच नाही असं म्हणलं असतात ना, तर तो गुन्हा ठरला असता. पण तुम्ही तसं काहीही केलं नाहीये. त्यानंतर तुम्ही हॉस्पिटलमध्ये जायचा प्रयत्नही केला होता. एवढंच नाही तर कुठल्याही परिणामांची तमा न बाळगता कोर्टात येऊन झालेल्या कृत्याची जबाबदारी सुद्धा घेतलीत तुम्ही. आणि म्हणूनच मी तुम्हाला कधीही तुम्ही गुन्हेगार आहात असं नाही म्हणणार. तुम्ही हे सगळं केलं नसतं ना, तर कदाचित मी माझ्या मनाला समजावलंही असतं. पण मला माहिती आहे ना की तसं नाहीये. म्हणून मला खूप त्रास होतोय. मला दुरावा नाही सहन होते. तू धीर धर थोडा फक्त. ही आपल्यामध्ये जी जाळी आहे ना, तीच थोड्या काळात कायमची दूर होणार आहे. बघ,
माझा पूर्ण विश्वास आहे. हं? तू सुद्धा विश्वास ठेव. ठेवशील ना? ठेवशील ना भावना? मला तुमची खूप मलाही. त्या दिवशी तुम्ही जाताना मला तुमच्या हातात हात नाही देता आला. एकदा माझा एक हात धर. मला एकदा बोल ना माझ्याशी प्लीज. चला पाटील. भावना, चला. भावना एकदा तरी बोल ना माझ्याशी. पण आता मी तुमच्या हातात हात द्यायला आलीये. या मनाची भाषा तू न बोलता ना ऐकता समजून घेना. स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग. उरे बाकी काय तुझी साथ संग असताना. आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी का आणल्या. मनाचा पाळणा करू बांधून घे जरा झुला. डोळ्यात तूच साजणी सुखाचा स्पर्श तू नामा. तुझ्या विना उरेन अर्थ जीवना. उजळे तुझ्या हसूने कणकण. तू बघ भावना, लवकरात लवकर आपलं हे स्वप्न नक्की पूर्ण होईल. हा. मॅडम, तुमची भेटायची वेळ संपली. नको सारखं रडूस भावना. हं? हे भावना, अगं कधीतरी असंच जा. हं? टिंग